तुम्हाला सुद्धा असंच प्रेम असू दे तुमच्या आमच्यावर. तर गोलंदाजी मार्कवरचं पहिलं षटक घेऊन जयजलेश्वर वाडेकर संघाकडून फिरकी आक्रमणाला सुरुवात होते. कपिल पाटील येतो तर सायकेलला फलंदाज विशालला आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट पॉईंट लेग शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. सिद्धू पाटील देखील आम्हाला जॉईंट देत आहेत. एक चांगले नवोदित समालोचक सिद्धू माळी आमचे एक चांगले समालोचक. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला कपिल येतोय. सिद्धू माळी जॉईंट झालेत आम्हाला. उद्यापासून आपण पाहू शकता दर चषक देखील स्पर्धा सुरू होणार आहे सप्रा मैदानावर. कपिल गोलंदाजी मार्कवर लॉफ केला यावेळेला ऑन साईडला चेंडूला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या डोक्यावर ना हाय अँड हँडसम षटकार. उसारकर संघाने उंच भरारी घेतली आणि कामगिरी देखील नितीन खूप चांगली केली आणि हा मैदान त्यांच्या माध्यमातून देखील बनवला गेला आहे. त्यांचं सर्वांचं सहकार्य आहे आणि आज मैदान बघा एक पडीत जमिनीला मैदानाचं स्वरूप दिलं आहे. कपिल पुन्हा ऑन साईडला शॉर्ट पिच चेंडूचा पूल करायचा होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते बघा. पहिल्या चेंडूचा षटकार आल्यानंतर आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता विशाल म्हात्रे मॅनप्रम उसारकर विशाल म्हात्रे उर्फ ब्रावो आणि आपण स्क्वेअर लेगचे पंच नितीन पाटील मॅनप्रम हेडुटने. कपिल लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला. विशाल ऑन साईडला पूल केलाय. चेंडू व्यवस्थित मिडल झाला नव्हता पण पॉवर प्लेचा योग्य वापर होतोय. चेंडू वेगाने पडल्यानंतर निघून जातो यावेळेला सीमारेषा पार. चौकार. संख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा आपण पाहतोय. कपिल लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला. विशाल चेंडू यावेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू क्षेत्ररक्षक घेतो यावेळेला मिळाला चेंडूला फीड करतो. परत 10 मिनिटे धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा आपण पाहू शकता. 6 षटकांचा रीतीने सामना आहे. फलंदाजांना देखील आता कसं लागणार आहे. कपिल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज ऋतिकला आपण पाहू शकता. ऋतिक पाटील लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला. ऋतिक चेंडू यावेळेला बॅकवर्ड जाऊन सॉफ्ट हँडने चेंडूला पुश करतो. यावेळेला 1 मिनिट चेंडू जातो पॉईंटला जोपर्यंत फीड होईल 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 12 धावा. एक चांगली सुरुवात विशाल आणि ऋतिकच्या माध्यमातून आत्मविश्वासाने सुरुवात केली जाते. नितीन सिद्धू आपण पाहू शकता आहे क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत. कपिल गोलंदाजी मार्ग चेंडू स्वीप केला यावेळेला कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून. चेंडू बघा जमिनीला लगत जातो यावेळेला सीमारेषा पार. चौकार. जे मास्टर नितीन बघा लगेच एका उसारगडच्या खेळाडूंनी मला दाखवले. बाळू बघा ही जमीन कशी होती. बंजार जमीनला मैदानाचं स्वरूप दिलंय. खरोखर पांडुरंग दादा तुम्हाला धन्यवाद देईल. खरं आम्ही नेहमी आमच्या क्रिकेट समालोचनच्या माध्यमातून म्हणतो काम ऐसा करो की नाम हो जाए. आपण राहो नाव राहो. आपल्या नंतरची जी पिढी येणार आहे ती मात्र आपलं गुणगान गात राहील की अशी अशी व्यक्ती होती तिने असं असं मैदान करून दिलं होतं आम्हाला. आणि धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा. 16 धावा 10 फलकावरती बघा. नितीन आपण नेहमी म्हणतो ना मोबाईल शाप की वरदान. मी म्हणेल वरदान पण आहे. त्याचा चांगला उपयोग केला तर तुम्हाला नक्कीच आठवणी तुम्हाला करून देतील जुन्या आठवणी. नितीन आपल्याला भूषण पाटील बघा क्षणचित्र ते फोटो दाखवत आहेत जुने. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण बघितले तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं घेऊन येतोय. सुहास घाटे नारिवली यांच्याकडून शुभेच्छा आल्यात वडवली संघाला.
केतन म्हात्रे यांच्याकडून देखील दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आल्यात. नितीन शुभेच्छा आल्यात, काही हरकत नाही आहे. अरे प्रत्येकाचं प्रेम आहे संघांवरती. तर गोलंदाजी मार्कवर येतो प्रणित उसारकर एंडकडून. शेकला ऋतिक. चेंडू यावेळेला कवरच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलाय. मिलिंद येतोय, प्रयत्न करतोय. अप्रतिम झेल, काय झेल घेतलाय बघा मिलिंदने यावेळेला. सुरेख झेल पकडलाय फलंदाज ऋतिक. बॅक टू पवेलियन. लवकर फलंदाज येतो यावेळेला. आपण बघतोय कमलेश येतोय. कमलेश कशा प्रकारचा फलंदाजी करतो, काय झेल पकडला मिलिंद पाटीलने. आणि गोलंदाज होता प्रणिल पाटील. प्रणिल गोलंदाजी मार्कवर. आजच्या दिवसात त्याला शेवटचा सामना आपण पाहतोय. उसारकर एंडकडून गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहता. स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण. प्रणिल गोलंदाजी मार्कवर टाकला. विशाल स्विचिटचा प्रयत्न केला. इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवतोय. वन बाउंड, चेंडू सीमा पार, देताना दन चौकार. आपण पाहू शकता यावेळेला 20 धावा. प्रणिल गोलंदाजी मार्कवर टाकला. विशाल चेंडू यावेळेला यष्टीरक्षक बीट, तडमॅन बीट, फाईन लेग बीट. चेंडू जातो यावेळेला सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा वाईट. 5 धावा बीटा देखून. हॅलो, तत्संख्या धावफल कधी आपण पाहू शकता. 25 धावा आपण पाहू शकता. पंजा आला आता नितीन. क्रिकेटमध्ये सातत्याने आम्ही बघत राहिल्या पंजा येत होतो. कारण एक चेंडूमध्ये 10 धावा देखील आल्या आहेत. क्रिकेट खेळच असा आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटचा जेवढा तुम्ही आदर कराल नितीन, तेवढं तुम्ही क्रिकेट चांगलं खेळाल. क्रिकेट विषय जर तुम्ही आपण तर वाईट कृत्य कराल तर तुम्हाला तो क्रिकेट अशा प्रकारे रडवेल की आपण म्हणजे तर त्यातून तुम्हाला एक तर क्रिकेट तरी सोडावं लागेल, नाही तर क्रिकेटपासून दूर तरी जावे लागेल. पण इथं गोलंदाजी मार्कवर प्रणिल पाटील. राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. सेकंडला विशाल पाटील. चेंडू मनकडे सायनं वळवलाय. चेंडू जातो कार्पेटच्या मध्ये. मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते का? डीप मधनं क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता. विशालचा मी कौतुक कराल. बघा किती संयमाने फलंदाजी करतोय. चौकार षटकार दाखवतोय. त्यानंतर सिंगल डबल देखील घेतोय. सिंगल डबल आपण पाहू शकता. महत्वाची अशी धावा असतात त्या. सिंगल डबल जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. 27 धावसंख्या धाव फलकाती पाहू शकता आपण. चिंता घे वडोली संघाची. पुन्हा स्विच हिट केला. यावेळेला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवलाय आणि पंचांचा इशारा येतो यावेळेला षटकार. तर संख्या 33 धावा आपण पाहू शकता. प्रणिल गोलंदाजी मार्कवर टाकला. विशाल स्वीप केला. यावेळेला सुरेख फटका, नजाकत भरा फटका बघायला मिळतोय. नितीन क्रिकेट किती सहजतेने खेळता येते हे दाखवून देतो विशाल पाटील. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 37 धावा आपण पाहू शकता. यावेळेला दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 37 धावा आल्या आहेत. 7 षटकांचा नितीन सामना आहे. पहिल्या सामन्यात नागावला परत गेलं. दुसऱ्या सामन्यात गावदी खार्डी संघाला. आता तिसऱ्या सामन्यात जय जलेश्वर वाडेकर संघावर होते फाईट बॅक करतायत. प्रणिल गोलंदाजी मार्कवर टाकला. विशाल चेंडू सॉफ्टने पुश करतो. हलक्या हाताने सिंगल घेतो. यावेळेला बुद्धीचं क्रिकेट बघायला मिळतोय. धावसंख्या 10 फलकादी 38 धावा आपण पाहू शकता. एक गडी बाद. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 38 धावा. 19च्या सरासरी धावा कुठल्या आहेत.
तर नक्कीच भाऊ 6 षटकांची मॅच आहे, त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळतं. कारण शेवटच्या चेंडूवरती बघा सिंगल घेतली विशालने आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, कारण त्याला माहिती आहे मॅच 6 ओव्हरची आहे. तर 6 षटकांमध्ये आपण जास्तीत जास्त धावा इथे उभारू शकतो, कारण प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार येणार नाहीये, हे विशाल पाटीलला चांगलं ठाऊक आहे. नक्कीच नितीन डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळतो आणि क्रिकेट किती सहजतेने खेळता येतं दाखवून देतोय. ऋतिक बाद झाला पण आता जबाबदारीने खेळ करतोय. खरं क्रिकेटमध्ये जबाबदारी घेणं फार गरजेचं असतं आणि जबाबदारी ढकलणं फार सोपं असतं. ती जबाबदारी घेतली. कपिल येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. कपिल पाडीलला आपण पाहू शकता. हा चेंडू बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर करता एक अप्रतिम नजराना बघायला मिळतोय. यावेळेला शेतशे डीप मधनं येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 40 धावा आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगती पथावर 40 धावा. चेंज द गेम. वडोली संघाचा डगआउट बघा किती खुश आहे. त्यांना माहिती आहे धावा आल्या आहेत. जयेश पाटील बघतोय, कारण जयेशला माहिती आहे धावा जास्ती झाल्या तर वेगाने चेंडू फेकता येतील आपल्याला. ऑन साईडला पूल केला. यावेळेला चेंडू व्यवस्थित मिडल झाला नव्हता. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधनं, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एकच धाव मिळते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 41 धावा. 41 धावा झाल्या. 2 धावा झाल्या असता नितीन माणूस होता पण धाडच नव्हतं. यावेळेला सायकलला आपण पाहू शकता. यावेळेला फलंदाज कमलेशला आपण पाहू शकता. कमलेश, कल्पेश आपण पाहू शकता. रुपेश, 3 बंधुराज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला कपिलला आपण पाहू शकता. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहिलं तर स्पर्धेचा तिसरा दिवस आहे नितीन. उद्या 4था दिवस शेवटचा, पण आमचा या स्पर्धेतील पहिला आणि शेवटचा दिवस आहे, कारण उद्यापासून आपण इतर आमदार चषक देखील सुरू होतोय. सप्रा मैदानावर आपण पाहू शकता ती स्पर्धा. उद्या बाबूशा येणारे स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. तर विशाल सारखा फलंदाज ते सिंगल घेऊन नितीन विशालला यावेळेला स्ट्राईक देणं फार गरजेचं असणार आहे. 41 धावा आपण पाहू शकता. कपिल लेफ्ट हँड ओव्हर द कट मारा करतो. कल्पेश सुरेख फटका. यावेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू तो वडिश लॉंगरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडासा फॉर्मलिंग झाला आहे. एकच धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 42. कल्पेश बघा किती संयमाने फलंदाजी करतो. शांत डोकं ठेवून दोन्ही फलंदाज फलंदाजी करतात. 42 धावा झाल्या 10 फलकात. विशाल आक्रमक फलंदाजी करतोय. कल्पेश आपण बोलले तर शांत डोक्याने इथं फलंदाजी करतोय. कमलेश आणि विशाली जोडी. कपिल गोलंदाजी मार्कवर. चेंडू या वेळेला क्षेत्ररक्षक बीट होतोय. पंच वाईटची खूण करतायत. विशाल म्हात्रे उर्फ ब्रावो. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 43 धावा. चेंडू ऑन साईडला होक केला. यावेळेला फटका व्यवस्थित मिडल झाला नव्हता यावेळेला आणि फलंदाज बाद. बिग विकेट. विशाल पाटील बॅक टू पॅव्हिलियन. वन टू गो. तर 12 चेंडू 35 धावांची खेळ करून विशाल बाजूला टाय होते विशालसाठी. कल्पेश आणि कमलेश हे 2 बंधुराज. कमलेश आणि आपण पाहू शकता कल्पेशी जोडी. 2 बंधुराजांची जोडी आपण मैदानात पाहू शकता. 2 गडी बाद. 43. विशाल थोडासा नाराज होतोय स्वतःवर, कारण फटका चांगला यावेळेला नव्हता लागला. आपण तर चेंडू बॅटच्या खाली लागला होता. यावेळेला 35 धावांची खेळ केली 12 चेंडूमध्ये. कल्पेश स्ट्रायकेनला. कमलेश नो स्ट्राईकला आपण पाहू शकता. कपिल. चेंडू यावेळेला फ्रंट फुटवर आले. आपण तर जास्त सफल होऊन थोडासा स्टंपच्या मागे जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आपण पाहू शकता. यावेळेला 2 बंधुराज आपण पाहिजे तर कल्पेश कमलेशची जोडी मैदानात आपण पाहू शकता.
म्हणजे इथून कशा प्रकारे फलंदाजी करतायत. 6 षटकांचा नितीन सामना असणारे आमचा या स्पर्धेत आज पहिला आणि शेवटचा दिवस आहे. एक दिवस आम्हाला संधी दिली विशालने, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद देतो आमच्या DJ मास्तरला, धन्यवाद देतो आमच्या 2 गुणलेखकांना वरुण आणि आपण दिनेशला, धन्यवाद देतो आमच्या आयोजककर्त्यांना, धन्यवाद देतो मंडप डेकोरेशनला, धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, धन्यवाद देतो आमच्या पंचांना. खरं का आज आमचा या स्पर्धेतील पहिला आणि शेवटचा दिवस आहे. खरं उद्यापासून आपण पाहिलं तर आमदार चषक स्पर्धा सुरू होते सप्राच्या मैदानावर. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण बघितलं तर अतुल भोईर येतो, कॅप्टन येतो यावेळेला गोलंदाजी मार्कवर. मंडप पण आपण बघितलं तर VCC उसारगर संघाचंच आहे. म्हणजे नितीनं खूप चांगली संकल्पना केली आहे या ग्रामस्थांनी आणि या संघाने. तर अतुल गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला. सायकेनला डावखोरा फलंदाज आपण कमलेशला पाहू शकता. पाहिजे कमलेश आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कारण 18 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. 43 धावा धाफलकती लागल्यात. अतुल कमलेश ऑन साईडला पूल गेलाय, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, मात्र पंचांचा इशारा काय तो पाहायचं यावेळेला. 1 बाउन्स चेंडू सीमा पार चौकार. स्क्वेअर लेग रिजनमधनं चेंडू निघून जातो यावेळेला वेगाने. संख्या 47. खूप चांगली फलंदाजी करतात. आता विशाल आणि आपण इथं ऋतिक बाद झाला. तर 2 बंधुराजांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. इथून मात्र 70+ धावा होतात का पाहायचं आहे. आणि होतील देखील. 2 फलंदाज जर खेळले तर कमलेश आणि आपण इथं कल्पेशी जोडी नगौट बंद आपण इथं प्रोत्साहन केलं जातं. या 2 खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जातंय. अतुल गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मार करतोय. चेंडू यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो. चांगला क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉईंट लेगला. एकच धाव इथे कंप्लीट केलं जाते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकतो यावेळेला. 48 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहू शकता. स्वर्गीय आपण तर सतीशदादा प्रतिष्ठानचे गेम वडवली संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. 2 गडी बाद 48. 4था षटक प्रगती पथावर आहे. आपण ही स्पर्धा पाहता किंग ट्रॉफी 2021 पर्व वितळशेर क्रिकेट संघ VCC उसारगरच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आधारस्तंभ आपण पाहू शकता. श्री पांडुरंगजी दीनानाथजी संते यांचं खूप मोलाचं सहकार्य. स्पर्धेचा 3रा दिवस, उद्या शेवटचा दिवस. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. रटम ओर तिकडे मार करतोय. चेंडू सरळ बॅटने घेऊन करतोय यावेळेला. चेंडू जातोय गनला. क्षेत्ररक्षक कपिल येतोय डीप मधनं. चेंडूला उचलतो फेकी करतोय. 2 धावा इथं चित्याच्या वेगाने हे 2 बंधुराजी पूर्ण करतायत. कमलेश आणि कल्पेशी जोडी. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 50 कंप्लीट. 2 बाद 50 धावा टाळून जाते. गेम वडवली संघाने बघा. 2 बाद 50 धावा. नितीन अजूनही यानंतर आपण इथं 2 षटकांचा खेळ आपण बघितले तर अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4थं षटक प्रगती पथावर आहे. 6 षटकांचा सामना आहे. पण इथं अतुल गोलंदाजी मार्कवर. या षटकात मोठे फटके आले नाहीत. अतुल चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साईडला फेकून दिलाय चेंडूला. चेंडू जाता मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. कल्पेच्या बॅटमधून हा षटकार येतो आणि अत्यंत गरज होती मोठ्या फटक्याची आणि तो फटका आलाय. तर संख्या 10 फलकाती 56. अब तक 56. 4था षटक प्रगती पथावर आहे. यानंतर अजूनही आपण इथं 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. अतुल राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू बॅक पुढे जाऊन स्लॅश करतो. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रोडक्शन दिलं गेलेलं आहे. 2 धावा झाल्या असत्या पण नकार देत आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 57 धावा. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. डाव्याने उजव्या त्याची जोडी मैदानात सातत्याने आपण पाहू शकता. यावेळेला दोन्ही बंधुराज कल्पेश कमलेश ही जोडी आपण पाहू शकता.
नक्कीच नितीन जसे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अँडी फ्लावर ग्रँड फ्लावर आपण पाहिले, युसुफ पठाण, इरफान पठाण, मार्क वास्टिवा. चेंडू या वेळेला व्यवस्थित मिडल झाला नव्हता. चेंडू नोमॅन लान्समध्ये पडतोय. जोपर्यंत सिद्धू पाटील जातोय चेंडूला फीड करतोय. एक धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 58 धावा आपण पाहू शकता. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 14.50च्या सस्तीन धावा कुठल्या तिथे मात्र 58 धावा झाल्या आहेत. कारण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर खेळाडू देखील आपण जलपान करतात. तर जाऊया डीजेकडे. आपण डीजेला एक संधी देऊया. डीजे तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद आपण पाहू शकता. गेम वडील संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 58 धावा. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला 5वं षटक घेऊन. तर उद्या बघा 9 वाजता रिपोर्टिंग करायचे. 8:30ला आपल्याला इथं यायचं. 9 वाजता सामना सुरू होणार आहे. काटे विपक्ष आगासन, नांदेड विपक्ष खांबालपाडा. 9:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे. आणि वसार विपक्ष मानेरे 10 वाजता आपण इथे यायचं आहे. चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. वेट आपण तर फटका फसला यावेळेला आणि क्षेत्ररक्षक घेतो. चूक करत नाही. फलंदाज बाद. कमलेश बाद होतो यावेळेला. 58 धावसे करतोय. 3रा गडी बाद होतो. नवीन फलंदाज विकास येतोय. विकास पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. एक चांगला फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कल्पेश आणि विकासित जोडी यश मिळालंय. गोलंदाज आपण इथं सर्वेशला. यश मिळालंय सर्वेशला. स्ट्रायकरला आपण पाहू शकता. फलंदाज कल्पेशला आपण पाहू शकता. म्हणजे कल्पेश आता कशा प्रकारे फलंदाजी करतो. कल्पेश आणि विकासित जोडी मैदानात आपण पाहू शकता. 5 षटक प्रगतीपथावर आहे सर्वेश. ऑन साईडला पूल केलाय. चेंडूला लांबी देखील यावेळेला प्राप्त होते. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअरला. मिड विकेटच्या मधून षटकार.
येतोय लॉंगलेट रिझनमध्ये क्षेत्रक्षण तैनात केलं होतं नितीन बघा यावेळेला. तसं काय एक नाही पुढे सरकते धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 65 धावा या षटकात. चांगल्या गोलंदाजी बघायला मिळेल. षटकार आल्यानंतर बघा किती चांगली गोलंदाजी करतो सर्वेश सर्वेश पाटीलला आपण पाहू शकता. सर्वेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला विकासला आपण पाहू शकता. शपलून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता यावेळेला नितीन. बॅटच्या आपण बोलले तर विरुद्ध दिशेला फटका लागतोय. एक धाव कंप्लीट केली तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 66 धावा आपण पाहू शकता 5 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक स्लोगरचं षटक घनामारीचं षटक. आता पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी केली जाते यावेळेला. स्वर्गीय सतीशदादा आपण बोलले तर सतीशदादा पाटील प्रतिष्ठान चेंज द गेम वडोलीच्या माध्यमातून या अंतिम षटकात किती धावा केल्या जातात पाहायचंय. घेऊन येतो यावेळेला फिरकीचा जादूगर सिद्धू पाटील येतो यावेळेला गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 66 धावा आपण पाहू शकता. अंतिम षटक सिद्धू पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. उसारकर एंडकडून ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेग आपण थोडंसं लांब आपण पाहू शकता. थोडंसं डीपमध्ये आपण पाहू शकता. लॉंगलेट रिजनमध्ये एक क्षेत्रक्षण तैनात आहे. बॅकवर्ड स्कोअर लाईक मिड विकेट लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण तैनात आहे. सिद्धू पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू उडवला यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय त्याला बीट करून मात्र चेंडू जातो लॉंग ऑन सीमाच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 10 फलकाती 72. काय डीजे मास्टरने गाणं लावलंय बघा. सिद्धू पाटील पुढे शॉर्ट पिच आहे. ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक होत नाहीये. षटकाराचं प्रत्युत्तर बघा किती चांगल्या प्रकारे दिलंय विकास. बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज येतोय शुभम येतोय. षटकारानंतर आपण लगेच बाद येतोय विकास. षटकाचा आपण सामना पाहतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूती षटकार दुसऱ्या चेंडूती विकेट. शुभम येतो आता. शुभम पाटील कल्पेश पाटील ही जोडी आपण मैदानात पाहतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 72. सिद्धू एक धाव इथे कंप्लीट केली जाते. पंच वाईट शिकून करतायत. 1+1 धावा आपण पाहू शकता. 2 धावसंख्या धावफलकाची आपण पाहू शकता यावेळेला 74 धावा आपण पाहू शकता. अंतिम षटक प्रगती पथावर आहे. सिद्धू तो कल्पेश चेंडू पुणे ऑन साईडला खेळायचा होता यावेळेला. चेंडू बघा प्रचंड वेगाने इथे टाकला होता. सिद्धूला माहिती आहे एकतर आपण तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळ किंवा आपण तो लॉंगलेट रिझनमध्ये षटकार खेचू शकतो नितीन. अशा प्रकारचे चेंडू जर पडले तर. सिद्धू पाटील गोलंदाजी मार्कवर बॅटम ऊर तिकडे मार्क होतोय. स्टेप आउट झाल्यात. लॉफ केला यावेळेला चेंडू जातोय वाईडिश लॉंगानं आणि मिड विकेटच्या मधून षटकार.
विशाल म्हात्रेने ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोद दादांच्या कटआउटला चेंडू लागतोय. या आधीचा षटकार बघितला तो लागलाय. नितीन आम्ही खात्री करून घेते आणि मगच आम्ही पारितोषिक पुकारलंय, कारण असं वाटलं होतं की चेंडू लागलाय की नाही, पण लाईव्ह टेलिकास्टवाल्यांनी सांगितलं की चेंडू लागलाय. 86 धावा. बघा दिनेश संते डोळ्यात तेल घालून सामना एन्जॉय करतायत. नितीन आपण नेहमी सांगतो ना, काही प्रेक्षक सामना पाहण्यासाठी येतात, काही प्रेक्षक कॉमेंट्री ऐकण्यासाठी, काही प्रेक्षक फक्त आणि फक्त नजर ठेवण्यासाठी येतात की चेंडू जातो कुठे एक्झॅक्टली. सिद्धू पाटील गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला कल्पेश. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला उंच गेलाय, लांबी देखील प्राप्त करतोय आणि चेंडू जातोय यायला वाईडिश लॉंग सीमारेषा पार. षटकार आपण पाहू शकता. यावेळेला 92 धावा आपण पाहिल्यात आणि या षटकात धावा आल्यात आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. 26 धावा आल्यात. सुरेख फलंदाजी केली यावेळेला आपण तर 34 धावांचं योगदान दिलं कल्पेशने. सुरेख फलंदाजी. टाळ्या जरा कल्पेशसाठी. काय फलंदाजी केली बघा, अप्रतिम फलंदाजी. आणि 92 धावा उभारल्यात. 93 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण बोलले तर जय जलेश्वर वाडेकर संघासमोर. 15.5च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. नितीन धावा होतील, पण त्या समोर तेवढं कठीण आव्हान आहे की आपण बोलतो चेंज द गेम. वडोली संघाची देखील गोलंदाजी खूप चांगली आहे. डीजे च्याकडे धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. या स्पर्धेतील सर्वाधिक धाबा कुठल्या आहेत? सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडवली बी संघाने 6 षटकांमध्ये 4 गडी बाद 92 धावा कुठल्यात आणि 93 धावांचं लक्ष येते जय जलेश्वर वाडेकर या संघासमोर. लक्ष भरपूर आपण पाहिलं तर मोठं लक्ष आहे. 6 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 15.5च्या सरासरीने आता धावा करायच्या आहेत. 15.50च्या सरासरीने धाबा कराव्या लागतील येणाऱ्या 5 षटकांमध्ये. तुम्ही पाहिलं तर जय जलेश्वर वाडेकर संघाला आणि चला मी जोडी मैदानामध्ये दाखल झाली ती अतुल आणि 9 सेकंडला सिद्धू पाटीलला तुम्ही पाहताय. तर पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज कमलेश पाटील. अतुल भोईर स्ट्राईक एंडला तुम्ही पाहतायत. तर कमलेश पाटील पहिलं षटक घेऊन जरूर येत आहेत. सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. पंच वाईटची गुण करतात बघा. अपील जरूर इथे केलं होतं, मात्र विशाल पाटील यांचा इशारा आला. आपण पाहिलं तर विशाल म्हात्रे यांचा इशारा आलाय वाईट आहे, कारण की हे अपील तुम्ही पाहिलं तर बाळू पाटीलला वाईट बचावण्यासाठी होता. मात्र विशाल म्हात्रेला चांगलं ठाऊक आहे.
कमलेश वेगाने इम्प्रेस नेहमीच केलं या गोलंदाजाने. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतायत कल्पेश पाटील ज्याने 34 धावांची एक मॅरेथॉन इनिंग साकारली आपण पाहिले आणि सिद्धू पाटील सारख्या गोलंदाजावरती पूर्णपणे हल्ला चढवला. तर 35 धावांची इनिंग आपण पाहिली तर विशालने साकारली. या स्पर्धेत 2 अर्धशतक तुम्ही पाहिलेत, प्रशांत म्हात्रे आणि त्यानंतर तुषार पाटीलला. नंतर हसमुखच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधली तुम्ही पाहिली. कमलेश पाटील गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. एकापेक्षा जास्त इथे काही मिळणार नाही. आपण पाहिलं कमलेश पाटील गोलंदाजी करतायत तर 2 त्यांचे बंधू पाहिले तर आपण 38 सर्कलच्या बाहेर आहेत. कल्पेश पाटील आणि रुपेश पाटील 3 भावांचं खूप मोठं योगदान आहे. सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडोली बी या संघासाठी नेहमीच राहिलंय. कल्पेशचा मी मगाशीच उल्लेख केला होता की दुसऱ्या या सीझनमध्ये भरपूर फॉर्ममध्ये कल्पेश पाटील सुद्धा जो नेहमी 3ऱ्या क्रमांकावर येतो आणि बऱ्याच वेळा विशाल पाटील ज्यावेळी संघामध्ये नसतात त्यावेळी कल्पेश पाटील सलामीला सुद्धा आले होते. पालीच्या स्पर्धेमध्ये जी पनवेलमध्ये स्पर्धा आली किंजल ट्रॉफी. हा चेंडू तुम्ही पाहतायत ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच प्रकारे गोलंदाजी सुद्धा केली जाते. हे वैशिष्ट्य असतं चांगल्या गोलंदाजाचं. बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर लॉंग ऑन मिड विकेट क्षेत्ररक्षण लावल्यानंतर गोलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेर सुद्धा बऱ्याच वेळा केले जाते, मात्र इथे तसं तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. 4 धावा धापालकरती. हा चेंडू पुढे सरकलेत, मात्र पुन्हा बघा लॉंग ऑफच्या दिशेने रुपेश पाटील आहेत तिथे. 4 सिंगल आलेत, त्यातले 4 सिंगल मध्ये आपण पाहिले 2 चेंडू कल्पेश पाटीलकडे गेलेत, 2 चेंडू रुपेश पाटीलकडे गेलेत आणि 4 चेंडू कमलेश पाटीलने फेकलेत. म्हणजे 3 भाऊ तुम्ही पाहतायत, यांच्यामध्येच असलेलं हे युद्ध तुम्हाला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. कमलेश गोलंदाजी मार्कवर. आज हरिश्चंद्र पाटील नक्कीच इथे उपस्थित राहिले नाहीयेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. कारण मोठे फटके येत नाहीये. जर 93 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके बाळूपाटील मारावे लागतील. उद्या बरोबर 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि ओम साई आगासन आणि सामना बरोबर 9 वाजता सुरू होईल आणि तो सामना 6 षटकांचा सुरू. उद्या सर्व सामने तुम्हाला 6 षटकांचे पाहायला मिळतील. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता, मात्र लॉंग ऑफ वरनं रुपेश किती वेगाने येत आहेत आणि अजून एक सिंगलच इथे तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 6 चेंडूचा खेळ आपण पाहिला बाळू पाटील, तर 3 चेंडू कल्पेश पाटीलकडे गेले आणि 3 चेंडू रुपेश पाटीलकडे गेलेत आणि 6 चेंडू कमलेश पाटीलने फेकलेत. हे आतापर्यंत हे क्रिकेट तुम्ही पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आणि धावा खर्च केलेत त्या 7 धावा. त्यात एक वाईट चेंडू आहे. म्हणजे किती मोठं योगदान या 3 भावांचं आहे या वडवली बी संघासाठी. सहा षटकांची संकल्पना आपण पाहिली होती सारांश पाटील चषकमध्ये. जय मल्हार भोपट टीमच्या माध्यमातून सुरुवातीला आपण पाहिलं असेल. मागच्या 2 वर्षाचा इतिहास तुम्ही मागे वळून पाहिला तर प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा सर्व सामने 6 षटकांचे खेळवण्यात आले होते. इथे मात्र 30 संकल्पना आपल्याला BCC उसारगर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. प्रेशर ऑन द बॅट्समन. सिद्धू पाटीलवर थोडंसं प्रेशर तुम्हाला पाहायला मिळते. त्याचं कारण 92 धावांचं डोंगर इथे उभारलं सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडवली बी संघाने. ज्यावेळी मोठं लक्ष असतं त्यावेळी चांगल्या फलंदाजावरती सुद्धा थोडासा दबाव पाहायला मिळतोय. मात्र राहुल पाटील चषकमध्ये आपण पाहिलं तर 70 धावांचा पाठलाग एवन जोडी राहुल चौधरी आणि रोहित पाटीलने धावांचा पाठलाग केला. मात्र सिद्धू पाटीलच्या बॅटमधून कव्हरच्या दिशेने येणारा हा पहिला संघर्ष चौकार. पाहिलं तर 93 धावांचं आपण पाहतोय आणि 11 धावा धावालकरती पाहायला मिळतात तुम्हाला. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. या स्पर्धेमध्ये 72 धावा सुद्धा 73 धावा काटेरी संघाने चेस केल्या होत्या आणि त्याच काटेरी संघाने आज राहुलभाई पाटील चषकमध्ये सुद्धा 70 धावांचा पाठलाग राहुल चौधरी आणि रोहित पाटीलने केला बाळू पाटील. त्यामुळे क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला कोणत्याही धावा विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये.
हलकस अपील करतायत ऋतिक पाटील, मात्र सिंगल इथे मिळेल. एकने धावसंघ पुढे सरकेल. धापलका धावा लागल्या त्या 12 धाबा. सतीश दादा पाटील प्रतिष्ठान वडवली 20 संघ तुम्ही पाहतायत. या संघाची खरी ओळख राहिली ती बाळू खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण. आणि आज मात्र 2021चा तुम्ही विचार केला तर त्यांच्याकडे चांगली फलंदाजी सुद्धा आणि तेवढ्याच चांगली दर्जेदार गोलंदाजी सुद्धा आहे. काशीनाथ पाटील साहेबांचं आगमन झालं आणि रतन संते साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय किंग ट्रॉफी मध्ये. वाईटचा इशारा येतोय. 93 धावांचं लक्ष आपण पाहतोय. आणि दापलकर धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त वाईट ऍड करून 13 धावा दापलकर लागल्यात. म्हणजे अजूनही 80 धावांची गरज आहे. दिनेश संते आणि वरुण संते आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत खूप चांगली माहिती SMD स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि इथे सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. सिद्धू पाटील मात्र सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतोय. SMD स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच कव्हर केली जाते. पंकज माळी, भूषण पाटील दातिवली यांच्या माध्यमातून खूप चांगली क्लॅरिटी सुद्धा तुम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगले अपडेट तुम्हाला पाहायला मिळतात. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. त्यानंतर आमच्या DJ राजच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं संगीत तुम्हाला आतापर्यंत ऐकायला मिळालं या स्पर्धेमध्ये. सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं बाळू कठीण आहे, कारण मोठे फटके इथे मारावे लागतील. मोठ्या फटक्यांचा उल्लेख केला मात्र सिद्धू पाटीलला सुद्धा पूर्णपणे शांत ठेवलंय. ऋतिक पाटील या गोलंदाजाने खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या सत्रामध्ये 14 धावा झाल्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज ऋतिक पाटीलचा. तरी 6 षटकांमध्ये तुम्हाला 93 धावा करायच्या आहेत. तर पहिल्या 2 षटकात 30 धावा कमीत कमी कुठाला हव्या होत्या. हा चेंडू अजून एकदा सफल झाले होते मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क झाला नाही आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 14 धावा. कमलेशने धावा दिल्या होत्या 7. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून ऋतिक पाटीलने धावा दिल्या 7. धावा झाल्या 14. आता चेंडू शिल्लक आहे 24 आणि धावा करायच्या आहेत 79. धावांची अजून गरज आहे मात्र जलपान केलं जातोय. आपण पाहतोय सिद्धर बेडेकर यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या स्पर्धेत पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केले. 24 चेंडू आणि 79 धावांचं अजूनही गरज आहे. खास करून मी नक्कीच कौतुक करेल VCC उसारगर संघ आणि विशाल म्हात्रे यांचं की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्यावरती त्यांनी 4 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून विश्वास दाखवला. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. उद्या यायला विसरू नका. 3 क्वार्टर फायनलच्या मॅचेस आणि 2 सेमीफायनल आणि 1 फायनल अशा 6 मॅचेस तुमच्या समोर येतील उद्याच्या दिवसात. आणि फायनल विजेता संघाला एक वेगळं गिफ्ट सुद्धा देण्यात येईल. इथे मात्र कव्हरच्या वरून खेळत आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मात्र सिंगल मेल इथे जयेश पाटील आहेत. तिथे जयेश पाटील बाळू पाहिलं तर पालीच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर जी पनवेल पाळी येते स्पर्धा त्या स्पर्धेत जयेशने काय गोलंदाजी केली होती. जय बजरंग घोरसे B संघाच्या विरुद्ध आणि सामना जिंकून दिला होता वडवली B संघाला. तो जयेश पाटील तुम्ही पाहतायत डीप मध्ये. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतलाय मात्र पंच इशारा करताय स्क्वेअर लेगचे नितीन पाटील की 1 बाउन्स म्हणजे एका बाउन्सची वॉर्निंग नक्कीच दिली जाते आणि दुसरा बाउन्स चेंडू तर जर टाकला तर कदाचित तो चेंडू नो घोषित सुद्धा केला जाईल. कमलेश पाटील त्याच्याकडे भरपूर वेग आहे. वेगाने इम्प्रेस केलाय. जागृती 11 डोंबिवली या संघामध्ये सुद्धा विशाल पाटील आणि कमलेशला तुम्ही नेहमी पाहत असता. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव इथे मिळते. सिद्धू पाटील आणि अतुल ज्या प्रकारे खेळतायत बाळू पाटील मोठे फटके त्यांच्या बॅटमध्ये येत नाहीये आणि तुम्ही प्रयत्न नक्कीच करा. क्रिकेट या खेळामध्ये हार जीत होत असते मात्र तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला यशही मिळू शकतो. आणि असा खेळ करा की समोरचा संघ जिंकणारा संघ सुद्धा म्हटलं पाहिजे की तुम्ही चांगला खेळ केला. जरी तुम्ही हारलात असेल मात्र इतिहास तुम्ही रचला. हा चेंडू मात्र नक्कीच अतुलने त्याचं उत्तर दिलंय. इथे मात्र चेंडू सरळ येईल आमच्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पलीकडे षटकार.
22 धावा तुम्हाला धापाल कधी पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहायला पाहिजे खेळाडू कक्षामध्ये सर्व खेळाडूंसाठी फ्रुट्स सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने त्या गोष्टीची गरज असते. पण कल्पेश पाटीलला ज्यावेळी मी पाहिलं मला असं वाटलं की हा खेळाडू नाही तर कोणी मान्यवर आहे. ज्या पद्धतीने तो खुर्चीवरती बसला होता कारण चेंडू यायला थोडासा उशीर जरूर झाला आणि रुपेश पाटीलला तुम्ही पाहतायत डीप स्क्वेअर लेगमध्ये. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता मात्र विनायक पाटील तुम्ही पाहतायत एकच धाव मिळेल. पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतो जवळजवळ हा तिसरा षटक आहे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न एकही वेळा दोन्ही फलंदाजांनी केला नाहीये. 23 धावा आपण कधी पाहायला तुम्हाला मिळत आहेत. बीसीसी अर्थातच वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर आयोजित किंग ट्रॉफी आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहतायत पांडुरंग दिनानाथ संतेसाहेब यांच्या स्वप्नातनं साकारलेली ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. काल आपण पाहिलं डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरकलेत खूप चांगला फटका सजवलाय मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. तर बाळू पाटील काय सांगशील 3 षटकात 29 झाल्यात 18 चेंडूमध्ये अजूनही 64 करायचे आहेत. षटकारांच्या भाषेत सांगायचं बाळू तर 10 षटकार आणि 1 चौकार 18 चेंडूमध्ये मारायचे आहे. नक्कीच नितीन आता आपण बघले तर 21च्या सरासरी धावा कुटाव्या लागणार आहेत. थोडंसं आपण बघले तर पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाही त्यामुळे थोडंसं बॅकफुटवर जाताना दिसतोय आपण येतो जलेश्वर आपण त्या वाडेकर संघ आणि इथून मात्र त्यांना अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे. प्रत्येक आपण बघितलं चेंडूवरती त्यांना हाणामारी करावी लागणार नितीन. नाही नक्कीच कारण की आपण पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय 64 धावांची अजूनही गरज आहे. कालच्या दिवसाला पाहिलं बरोबर पांडुरंग संते साहेबांचं मी कौतुक यासाठी करेल की त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलं तर बाळू क्रिकेट या खेळामध्ये खेळाडू कोणत्या गावचं हे पाहिलं नाही कारण की आपण पाहिलं तर कालच्या दिवसात त्यांचे चिरंजीव अलंकार संते सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून बाळू सूरज दुधकरला 2000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा देण्यात आलं आणि त्यानंतर काल शेवटच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर खंबालपाडा संघाचा गोलंदाज नितेश शेलारला सुद्धा पांडुरंग संते साहेबांनी कॅश प्राईज दिलं. त्यामुळे खेळाडू कोणत्या गावचे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाहीये. खेळाडूने खेळ चांगला केलाय हे त्यांनी नेहमी पाहिलंय आणि यासाठी मी त्यांचं नेहमी कौतुक करत असतो. उसारकर संघासाठी सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान असतं सातत्याने आपण पाहिलं. ज्यावेळी मला आठवते सारांश पाटील चषकमध्ये उपविजेता संघ ठरला होता त्या VCC उसारकर संघ त्यावेळी ती ट्रॉफी मात्र पांडुरंग संते साहेबांना सुपूर्द केली होती विशाल म्हात्रे अँड कंपनीने. हा चेंडू तुम्ही पाहतायत डीप पॉईंटच्या दिशेने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. जयेश पाटील आहे तिथे मात्र विशाल बघा थोडेसे नाराज होते. दुसऱ्या स्पेलमध्ये ऋतिक पाटीलला आमंत्रित केलंय. 4थं षटक मार्गस्थ आहे आणि आता बाळू एकच धावेने आपण पाहिलं तर काही फरक पडत नाहीये वडवली बीज संघाला कारण 17 चेंडू आणि 63 धावांची अजूनही गरज आहे. ज्यावेळी नाणेफेकी गमावली नक्कीच वडवली संघाला माहित होतं आपल्याला फलंदाजी त्यांचं टार्गेट होतं बाळू 70 ते 75 मात्र त्यापासून त्यांना जास्त धावा मिळाल्या त्यामुळे आता या मॅचमध्ये त्यांनी दबाव निर्माण केलाय जय जलेश्वर वाडेकर संघाविरुद्ध. या स्पर्धेत कपिलने खूप चांगली गोलंदाजी केली होती मात्र पहिल्या चेंडूपासून विशाल पाटीलने त्याच्यावरती अटॅक केला आणि त्यानंतर थोडंसं दडपण निर्माण झालं जय जलेश्वर वाडेकर संघावरती. त्यांचा मुख्य गोलंदाजालाच टार्गेट केलं. इथे पायचीचा अपील आणि फलंदाज सिद्धू पाटीलची खेळी समाप्त. तर राईट सॉन्ग तुम्हाला पाहायला मिळतं राजच्या माध्यमातून कारण फलंदाज आपण पाहिलं तर त्रिफाचित जरूर झाला नाहीये म्हणजे फलंदाज बाद झालाय पायचीच्या स्वरूपात सिद्धू पाटील. थोडंसं दडपण तुम्हाला सिद्धू पाटीलच्या फलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं कारण 93 धावांचं लक्ष आणि त्यानंतर वेगवान गोलंदाजीचा तेज तरार तुम्ही पाहिलं कमलेश पाटीलच्या माध्यमातून. 63 धावा अजूनही करायच्या दुसऱ्या स्पेलमध्ये
6 ओव्हरची मॅच आहे. कमलेशने 2 षटक टाकलेत आणि ऋतिक पाटील 2 षटकं फेकतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांमध्ये मात्र 2 गोलंदाजांचा वापर केलाय. मात्र कपिल पाटीलच्या बॅट मधून आल्या आल्या चेंडू जाईल सरळ वाईड लॉंग ऑनच्या वरून सी. एकनाथ माळी यांचा आवाज तुम्ही ऐकला या गाण्याच्या माध्यमातून. षटकार जरूर आलाय कपिलच्या बॅट मध्ये. मात्र अजूनही 57 धावा दूर आहे जय जलेश्वर वाडेकर संघ. हा चेंडू अजून एक धमाका. कपिल पाटीलच्या बॅट मधून येणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन षटकार तुम्ही पाहतायत. कपिल पाटील थोडेसे नक्कीच मॅच रंगतदार झाली. मात्र अजूनही मॅच संपली नाहीये बाळू पाटील. क्रिकेट या खेळामध्ये काही घडू शकतं. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न मात्र पंच नितीन पाटील यांचा व्हाईटचा इशारा आलाय आणि 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलकर धावा लागल्यात त्या 43 धावा म्हणजे अजूनही 50 धावांची गरज आहे. चार चेंडू या षटकातील झाले म्हणजे अजूनही 14 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 14 चेंडू मध्ये 50 धावांची गरज आहे. मात्र यानंतर 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील टीम मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर वडवली बी संघाला हा चेंडू तुम्ही पाहतायत व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. मात्र इथे एका दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाहीये. एक धाव अजून ऍड होईल. धावा झाल्यात त्या 44 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू आणि 49 धावांची अजूनही गरज आहे. यानंतर तुम्ही या मॅच मध्ये विचार केला तर बाळू पाटील शुभम पाटीलचं एक षटक आहे. जयेश पाटीलचाही वापर करू शकतात. कल्पेश पाटीलचाही वापर करू शकतात आणि वेळ आल्यानंतर विशाल पाटील सुद्धा शेवटचं षटक फेकू शकतात. हे ऑप्शन जरूर या संघाकडे नेहमीच राहिले. 13 चेंडू आणि 49 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत. जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध सतीशदादा पाटील प्रतिष्ठान. चेंज द गेम वडवली बी संघ. हा चेंडू तुम्ही पाहतायत उंच खूप गेलाय. मात्र कमलेश तिथे जज करतायत. प्रयत्न त्यांनी चांगले केले मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. चेंडू सीमा पलीकडे लॅन होईल षटकार आणि या मॅच मध्ये आता समीकरण तुम्ही पाहू शकाल 12 चेंडू आणि 43 धावांची गरज. चांगलं संगीत आणि खूप चांगले फटकेबाजी. 12 चेंडू आणि आता 43 धावांची अजूनही गरज आहे. अतुल भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या क्रमांकावरती कपिल पाटीलला तुम्ही पाहतायत. मी मगाशीच उल्लेख केला मॅच अजूनही संपली नाहीये. क्रिकेट या खेळामध्ये कधी काय घडू शकतं. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. ज्या प्रकारे आम्ही पाहिलं होतं स्वर्गवासी सनी बहाने स्मृती चषक स्पर्धा आडवलीच्या मैदानामध्ये असं वाटलं होतं एकतर्फी मॅच वडवली बी संघ जिंकेल. मात्र सिद्धू पाटीलने काय फाईट केली होती त्या मॅच मध्ये. मॅच जरूर वडवली बी संघ जिंकला मात्र तिथे सिद्धू पाटील जिंकला मी म्हणेल. कारण सिद्धू पाटीलने शेवटच्या चेंडूपर्यंत त्या मॅच मध्ये फाईट केली होती. तुम्ही मगाशीच उल्लेख केला सामना कोणी जिंको मात्र तुम्ही फाईट करायला हवी आणि ती फाईट आता जय जलेश्वर वाडेकर संघ करतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज शुभम पाटील. ज्या शुभमने आपण पाहतोय स्वागत शुभमचं पाहू शकाल. चेंडू जाईल सरळ
वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे षटकार. षटकाराने समीकरण बदलले. 11 चेंडू आणि अजूनही 37 धावांची गरज आहे. षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर 6 षटकार. चला जुना चेंडू द्यायचे. आयोजकांना विनंती असेल जुन्या चेंडूची मागणी मात्र केली जाते. 11 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 11 चेंडू 37 धावा. जिथे आपण पाहिलं सिद्धू पाटील आणि अतुलने 2 षटकात थोडंसं संत क्रिकेट दाखवलं. फक्त पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा कुठल्या. मात्र अजूनही मॅच संपली नाहीये. कारण सिद्धू पाटील जरी मैदानात नसेल, कपिल पाटील आणि अतुल भोईर ह्या 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे नक्कीच या मैदानामध्ये फाईट करण्याची. आणि तुम्ही नक्कीच संघर्ष करा. क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला विजय सहजा मागून मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला भरपूर परिश्रम करावे लागतात. आणि तो आता परिश्रम प्रयत्न कपिल पाटील आणि अतुल भोईर करत असताना, कारण आतापर्यंत कपिलच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. एक सिंगल तुम्ही पाहिली आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडू मध्ये 37 धावांची. जय जलेश्वर वाडेकर संघाने गोलंदाजी करत असताना बाळू पाटील एक पंजा सुद्धा दिला होता प्रणित पाटीलने. तसा एखादा पंजा या मॅच मध्ये आला तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. गॅप भरपूर मोठी आहे. आता कल्पेश पाटीलचं बघा किती चांगलं क्षेत्र आहे. हे वैशिष्ट्य आहे या सतीश दादा पाटील प्रतिष्ठान वडवली बीस संघाचं. या धावा जर थांबवल्या तर नक्कीच प्रेशर फलंदाजावरती येऊ शकतो. इथून चौकार आला असता तर प्रेशर गोलंदाजावरती आला असता. मात्र प्रेशर त्यांनी फलंदाजावरती आणलाय क्षेत्ररक्षक कल्पेश पाटीलने. येणारे 10 चेंडू आणि आता 36 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर 6 षटकार इथे मारावे लागतील बाळू पाटील येणाऱ्या 10 बॉलमध्ये. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आता अतुल भोईरला खेळावं लागेल. शुभम गोलंदाजी मार्कवर पलावा सिटी यांकडून. हा चेंडू तुम्ही पाहताय चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. मात्र थोडीशी मिसफील्ड तुम्हाला पाहायला मिळते. 2च धावा इथे मिळतील. सिंगल डबलने थोडंसं प्रेशर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 34 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 34 धावा. भाऊ 9 चेंडू मध्ये कपिलला किती चेंडू खेळायला मिळतील हाही एक प्रश्न आहे. कारण की अतुल भोईर सुद्धा चांगला फलंदाज आहे. मात्र तो थोडासा थकान महसूस करतोय. तरी 2 षटकात सिद्धू पाटीलने आणि अतुलने फक्त 14 धावा घेतल्या होत्या. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत. विकास ने टिपलाय झकास झेल. फलंदाज अतुल भोईरची काही समाप्त. सर्वेस त्याच्या प्रकारे बाळू पाटील आमच्या सोबत चर्चा करत होते की पहिल्या 2 षटकात नितीन आपण पाहिलं तर 14 धावा आल्या होत्या. बाळू तिथे जर 20-25 धावा आल्या असतं मॅचचं समीकरण अजूनही वेगळं असतं. म्हणजे अजूनही मॅच संपली नाहीये. कारण कपिल पाटील मध्ये क्षमता आहे जो या मॅचला कलाटणी देऊ शकतो. 9 सेकंडला सर्वेशला तुम्ही पाहतायत. हा चेंडू तुम्ही पाहतायत कपिल पाटीलच्या बॅट मधून ऑन फायर. मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. मॅच संपली नाहीये. 7 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. का 93 धावा सुद्धा बाळू इथे अपुऱ्या पडतील का आता हा प्रश्न पडलाय सतीश दादा पाटील वडवली बीज संघाला. कॅप्टन कमलेश पाटीलला हा प्रश्न जरूर आता पडलाय की 93 धावा सुद्धा करून आणि पहिल्या 2 षटकात बाळू अवघ्या 14 धावा खर्च केल्या होत्या त्यांच्या गोलंदाजाने. ऋतिकने धावा खर्च केल्या होत्या 7. कमलेश पाटीलने धावा खर्च केल्या होत्या 7. तरी समीकरण आहे 7 चेंडू 28 धावांची गरज. वाडेकर संघ आपण पाहतोय शेवटपर्यंत लढत राहिला तर नक्कीच या मॅच मध्ये तो विजय संपादन करू शकतो. मात्र हा वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. काहीतरी सूचना केल्या विशाल पाटीलने आणि मास्टर माइंडचं काम जरूर केल्याने आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू 28 धावांची गरज. मात्र फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर सर्वेश कडे स्ट्राईक असेल सर्वेश पाटील कडे. अन्नू कपिल पाटील मात्र 9 सेकंड असेल. शेवटच्या षटकात
बाळू पाटील कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करायचा? बाळू पाटील काय सांगशील या मॅच विषयी? पहिल्या 2 षटकात अवघ्या 14 धावा होत्या. एक्झॅक्टली कुठे चुकलं वाडेकर संघाचं? नक्कीच नाही, तिने पॉवर प्ले मध्ये धावा येणं फार गरजेचं होतं. आता मात्र थोडासा दबाव वाचणार आहे, कारण का येणारा गोलंदाज पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतो. 28 धावा जर म्हटल्या तर होऊ शकतायत, पण त्यासाठी तुम्हाला फलंदाजी चांगली करावी लागणार. नितीन, जर पहिल्या पॉवर प्लेमध्ये जर मी तर म्हणेल 25 किंवा त्यापेक्षा थोड्या कमी जरी धावा आल्या असत्या तर मात्र वापसी केली असती आपण जलेश्वर वाडेकर संघाने. नाही बाळू, ज्यावेळी सिद्धू पाटील आणि अतुल भोईर फलंदाजी करत होते, असं मला जवळजवळ मला तरी असं वाटलं की मॅच त्यांनी सोडली. कारण की 2 षटकात ज्या प्रकारे ते फलंदाजी करत होते, डबल घ्यायचा प्रयत्न त्यांनी एकदाही केला नाही त्या मॅचमध्ये 2 षटकामध्ये, आणि फक्त सिंगल धावा त्यांनी घेतल्या. त्यामुळे त्या धावा कदाचित ही मॅच हारली तर कारणीभूत ठरू शकतात. नक्कीच नितीन, त्यांची बॉडी लँग्वेज जरा थकान महसूस करत होती, खांदे झुकलेले वाटत होते. त्या 2 षटकांमध्ये जर धावा जास्त आल्या असत्या किंवा आक्रमक फलंदाजी झाली असती तर नक्कीच आता समीकरण वेगळं बघायला मिळालं असतं. नितीन, नाही नक्कीच बाळू, आता जयेश पाटील सारखा एक वेगवान गोलंदाज या संघामध्ये, आणि त्या गोलंदाजाचा वापर केलाय, आणि जयेश पाटीलला इथे 28 धावांचा बचाव करायचा आहे. जयेश पाटीलने आतापर्यंत या स्पर्धेत चांगली गोलंदाजी, ज्या प्रकारे मी मगाशीच उल्लेख केला, पालीच्या स्पर्धेमध्ये जय बजरंग गोरसे बी संघाच्या विरुद्ध 14 धावांचा बचाव करणारा गोलंदाज तुम्ही पाहताय जयेश पाटील, ज्याच्याकडे वेग भरपूर आहे आणि अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू तुम्ही पाहताय, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. सर्वेच्या बॅट मधून चेंडू सरळ जाईल सीमा पलीकडे मिड विकेटच्या वरून. षटकार. काय झालंय बाळू, आता ते विसरून मात्र सर्वेश आणि कपिलही मॅच कशी जिंकायची हा विचार करायचा आहे. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. हा चेंडू तुम्ही पाहतायत, कपिल मात्र स्ट्राईक स्वतःकडे नक्कीच ठेवणार नसणार आहे, त्यामुळे 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. विकेट आपण पाहूया. पहिल्या सत्रामध्ये वडोली बी संघाचे 4 गडी बाद झाले होते आणि वाडेकर संघाचे गडी बाद झाले ते 2. त्यामुळे 4 चेंडूमध्ये 20 धावाही चालू शकतात, आणि कपिलमध्ये क्षमता आहे बालू. कपिल ही मॅच फिनिश करू शकतो, कारण त्याच्याकडे आत्मविश्वास आहे, आणि त्याचं कारणही सांगतो. ज्यावेळी तो खेळपट्टीवर आला, अवघ्या कमी धावा होत्या, मात्र आलेल्या त्यांनी पहिल्या चेंडूवरती षटका ठोकला. हा आत्मविश्वास त्याच्याकडे होता. 4 चेंडू 21 धावा. हा चेंडू वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 21 म्हटल्यानंतर फक्त एकच चेंडू वडोली बी संघाला डॉट फेकायचा म्हणून तो डॉट चेंडू तुम्ही आता पाहिला. त्यामुळे आता 3 चेंडू 21चं इक्वेशन आहे, आणि आता 20ही चालू शकतात. 3 चेंडू आणि 21 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 20 धावा चालू शकतात. म्हणजे इथे एखादा आता चमत्कारच वाचू शकतो जय जलेश्वर वाडेकर संघाला. जयेश पाटील गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. कल्पेश पाटील ज्यांनी 34 धावांची मॅरेथॉन इनिंग सुद्धा केली होती. मग एकदा जोरदार टाळ्या होत्या फलंदाज कपिल पाटीलसाठी. कुठेतरी कल्पेश पाटीलने वाडेकर संघाच्या विरुद्ध सिद्धू पाटीलला जे शेवटचे 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले, त्याच धावा इथे उरल्या आहेत. म्हणजे आजचं नक्कीच 2 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. आणि शेवटच्या षटकात आपण पाहिलं तर सिद्धू पाटीलच्या 26 धावा कुठल्या होत्या? टीम सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडवली बी संघाने. क्रिकेट या खेळामध्ये चुका ह्या सर्वांकडनं होत असतात. प्रत्येक दिवस तुमचा चांगला असेल असं नाहीये मित्रांनो. कारण सिद्धू पाटील सुद्धा एक खूप चांगला क्रिकेटर आहे, मात्र त्या गोलंदाजाला सुद्धा मार पडला. मात्र सिद्धूने 2 मॅचमध्ये गोलंदाजी सुद्धा केली नव्हती. मात्र धावा त्याने जास्त पाहिल्या. आणि इथे मात्र जयेश पाटीलकडे मी मगाशी उल्लेख केला, प्रचंड वेग आहे आणि त्याने वेगाने नेहमीच इम्प्रेस केलंय. मला आठवतं मगाशी मी उल्लेख केला, गोरसे बी संघ जो भावेश पवारचा संघ, त्या संघाला सुद्धा पूर्णपणे शांत ठेवलं होतं या गोलंदाज जयेश पाटीलने. आणि तेव्हापासून या गोलंदाजाचा वापर मात्र सातत्याने केलं जातं. बरेचसे सामने वडोली बी संघाने गोलंदाजीच्या माध्यमातून गमावले होते. आणि इथे मात्र शेवट गोड होईल का? मात्र क्षेत्ररक्षक बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो तो सतीश पाटील प्रतिष्ठान. अर्थातच चेंज द गेम वडोली बी संघ पहिला संघ ठरलाय जो किंग ट्रॉफीच्या टॉप 4 मध्ये पोहोचलाय.
विनंती असेल आपण सर्व खुर्च्या घेऊन यायचे सर्व स्वयंसेवक आमचे